शिवबा संघटना, शिवबा दुर्गा संवर्धन परिवार आपली मोहीम ही 37वी मोहीम आहे। या मोहिमेमध्ये आतापर्यंत 36 किल्ले स्वच्छता मोहीम केलेले आहेत आणि हे सगळे अनिल भाऊच्या अध्यक्षतेखाली आम्ही करत आहोत। आम्हाला एक समाजकार्याची आवड आहे म्हणून आमचे सगळे सहकारी आम्हाला जोडलेले आहेत। याच्या अगोदर आम्ही खूप काही सहकार्य केलेलं आहे, म्हणजे जो गोरगरिबाला मदत करणं किंवा कुठे भूकंपग्रस्ताला मदत करणं, पूरग्रस्ताला मदत करणं, हे सर्व कार्य शिवबा संघटनेने केले। किंवा आपल्या मळगंगे कुंडाचं जिथे स्वच्छता मोहीम करणे किंवा स्मशानभूमी स्वच्छता करणे, गाव स्वच्छता करणे, हे आमचे शिवबा संघटनेचे कार्य आहे। जय शिवराय। जय शिवराय। आज शिवबा संघटना दुर्ग संवर्धन विभाग मोहीम क्रमांक 37 आज आम्ही या किल्ल्यावरती स्वच्छता केलेली आहे। अध्यक्ष अनिलजी शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी ट्रॅक करत असतो। अनिलजी शेटे हे त्या ठिकाणी 18 ते 20 वर्ष शिवबा संघटना चालवतात। 1 रुपयाने चालवतात, एकात्मतेने चालवतात। शिवबा संघटनेत येण्यासाठी कुणाला वयाची अट लागत नाही। इथं आमच्या शेजारी बसणारे लोक 62 वयाचे आहेत, काही बालक 7 वर्ष 8 वर्षाचे आहेत। गेल्या 18 ते 20 वर्ष अनिलजी शेटे हे त्या ठिकाणी निस्वार्थ काम करतात। आमच्यासारखे सामाजिक हितासाठी धडपड करणारी त्या ठिकाणी युवक तयार करतात। आम्ही त्या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये आमच्या शिवबा संघटनेची ताळमुळ अशी भक्कम केलेली आहे। अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले 4 वर्ष काम करत आहे। शिवबा संघटनेचं आम्ही एक ब्रीदवाक्य करून घेतलेलं आहे, गाव तिथं शाखा आणि घर तिथं मावळा। या संकल्पनेतून त्या ठिकाणी आम्ही चालत आहोत। जसं रामराज्य झालं, रामराज्याच्या नंतर ते रामराज्य जसं चालवलं ते छत्रपती महाराजांनी चालवलं व त्यानंतर या लहान मुलांमध्ये, युवकांमध्ये, बालकांमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजून निस्वार्थ काम कसे करता येईल या ठिकाणी आपण प्रयत्न करत असतो। तर माझी इथे सगळे पारनेरकर बसलेले आहेत, आमचे पुण्याचे काही माणसं आहेत, शिरूरचे आहेत। माझी एक जी पाठीमाग अध्यक्ष ट्रस्टी झाले, म्हणजे त्यांना ट्रस्टी मळगंगा व्हायचं पण नव्हतं। आम्ही त्यावेळेस आमच्या भाषणामध्ये सांगितलं तर कुठंतरी अध्यक्ष त्या झोतामध्ये आले पाहिजे। नक्की जो काम करणारा माणूस आहे तो त्या ठिकाणी पुढे आलाच गेला पाहिजे। सामाजिक काम करत असताना खुर्ची ही खूप महत्वाची असते, कारण खुर्ची असल्याच्या नंतर सहज अगदी कामं ती केली जातात। अध्यक्ष नुसतं पारनेर तालुका किंवा अहिल्यानगर जिल्हा याच्या पुरतं कामकाज मर्यादित करत नाही। अगदी जांबूदचा प्रश्न असू द्या, शिरूरचा असू द्या, सांगलीचा असू द्या, साताऱ्याचा असू द्या, कुठलाही असू द्या, अगदी विशालगडाचं अतिक्रमण सुद्धा असू द्या, त्याच्यामध्ये ते अग्रेसर भूमिका घेऊन असतात। तर या मंदिराच्या साक्षीने मी माझ्या मनामध्ये जी त्या ठिकाणी थोडीशी भावना वाटते ती मी त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो का? तर तुमचं म्हणणं असेल तर मी ती व्यक्त करतो। ही जागा आहे का नाही मला ते माहित नाही। गेले 18 ते 20 वर्ष अध्यक्ष त्या ठिकाणी सामाजिक काम निस्वार्थ करतात। माझ्या शिरूर तालुक्याची किंवा माझ्या पुणे जिल्ह्याच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं एक असं म्हणणं आहे किंवा गुपित त्यांचं त्या ठिकाणी बोलणं चालू आहे, ते अध्यक्षापर्यंत जाऊ शकत नाही। येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये अध्यक्ष अनिलजी शेटे यांनी उतरावं ही आमच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी तळमळीची विनंती आहे। शिवराय। आता मगाशी ओमकारजींनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का आमचे शिवबा संघटनेचे अध्यक्ष त्यांनी भावी पंचायत समिती ही निवडणूक लढवावी। तर त्यांना मी एकच सांगू इच्छितो, आमच्या सर्व मावळ्यांची तयारी झालेली आहे की आम्ही अनिल शेटे यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण त्यांच्या बरोबर सहभागी होऊन त्यांना विजयी करण्याचा आम्ही मनोबल व्यक्त करतो आणि थांबतो। जय शिवराय। आज 37वी दुर्ग मोहीम आपण उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे। तर आपले मित्र आणि ग्रुपचे मार्गदर्शक अनिल भाऊ शेटे यांचं आतापर्यंत 18 ते 20 वर्षात सर्व सामाजिक कार्य, धार्मिक कार्यात प्रत्येक ठिकाणी असतात शिवबा संघटना आणि दुर्ग संवर्धन परिवार। त्यामुळे त्यांनी सामाजिक कार्य करत असतानाच कुठेतरी आपले एक स्थान निर्माण करून भविष्यात सामाजिक कार्य, धार्मिक कार्य हे भरघोस पद्धतीने पार पाडलं पाहिजे। याकरता सर्व मावळ्यांच्या वतीने आणि दुर्ग संवर्धन परिवाराच्या वतीने
आपण त्यांना पंचायत समितीची निवडणूक लढवावी ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय शिवराय मित्रांनो. आमचे मित्र शोभा संघटना अध्यक्ष अनिल शेट्टे हे एक छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांचे एक मावळा आहेत. त्यांचं अतिशय समाजामध्ये कार्य हे एक मोलाचं आहे आणि तरुणांना एक प्रेरणा देण्याचं आहे. तरी आमच्या सर्वांच्या वतीने शिवबा दुर्ग सोयी मोहिमेच्या वतीने सर्वांनी आपण त्यांना पाठिंबा देणारच आहोत. परंतु त्यांचे कार्य जे आहे ते असे अतिशय मोलाचे आहे आणि त्यांच्यासारखा माणूस हा शिवबा छत्रपतीच्या विचाराचा आहे. त्यामुळं त्यांचे कार्य हे मोलाचे आहे, परंतु आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना पाठिंबा देऊन आपण त्यांना भावी पंचायत समिती निवडणूक लढवावी ही मी त्यांना विनंती करतो.